आजकाल एक गोष्ट सतत माझ्या डोक्यात चालू आहे. मी रोज व्लॉग करते, रोज काही ना काही तुमच्यासोबत शेअर करते. पण आता मला वाटतंय की फक्त माझा दिवस दाखवण्यापेक्षा काहीतरी नवीन सुद्धा एक्सप्लोर करायला हवं. मी कोण आहे, नेमकं मी काय करते, माझं एज्युकेशन काय झालंय, माझा पास्ट, फ्युचर, माझे स्ट्रगल्स, माझे एक्सपिरियन्सेस याबद्दल सुद्धा तुमच्याशी मला बोलायला फार आवडेल. खरं तर आज मी पोहे बनवताना सुद्धा हाच विचार करत होते. कारण कंटेंट बनवताना कधी कधी असं वाटतं ना की नवीन काय दाखवायचं, पण मग जाणवतं नवीन काहीतरी घडण्याची वाट बघायची गरज नाहीये. आपल्याकडे आधीपासून असलेल्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने सांगता आल्या पाहिजे. आणि म्हणूनच आता मला माझ्या व्लॉग्स मध्ये थोडं स्टोरी टेलिंग, थोडं मोटिवेशन, थोडं रिअल लाईफ गोष्टी आणि थोडं तुम्ही मी कन्व्हर्सेशन असं सगळं आणायचं आहे. आणि हो, हे तर फक्त सुरुवात आहे. आता पुढे फक्त रोजचा साधा व्लॉग नाही तर काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं आणि थोडं अनएक्सपेक्टेड तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. बरं, आता सगळं थोडंसं बाजूला ठेवून पोहे बनवण्याकडे लक्ष देऊया. ही रेसिपी मला योगेशने शिकवली. लग्ना अगोदर मला असं वाटायचं मीच खूप छान पोहे बनवते. लग्नानंतर योगेशने मला अशा पद्धतीने पोहे बनवून खाऊ घातले आणि तेव्हापासून मी पण हीच पद्धत यूज करते. या पद्धतीने पोहे बनवल्यावर अगदी हॉटेलमधल्यासारखे पोहे बनतात. चला आता फॉलो करून घ्या, कारण डेली असेच नवनवीन व्लॉग्स येत राहणार आहे. कारण मध्येच अनफॉलो करून परत फॉलो करायची मेहनत नको.